नमस्कार, कसे आहात सगळे? मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खास आहे, तुम्ही बघू शकता. आपण आज बघणार आहोत अळंबी. आमच्या घराच्या बाहेरच एका वारुळामधून अळंबी उगवून आलेली आहे. ॲक्च्युली एका नाही, 1 2 3 वारुळांमधून अळंबी उगवून आलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जे लोक कोकणातून हा व्हिडिओ बघतायत त्यांना माहीतच आहे, अळंबी म्हणजे कोकणची शान आहे. पावसामध्ये येणारी ही एक रानभाजी आहे, जी लोक खूप आवडीने खातात, कारण सहजासहजी ती मिळत नाही. ही अळंबी उगवली आहे आणि इथे आहे ती छोटे कळे आहेत. ॲक्च्युली हे मला पण माहीत नव्हतं, कुणालाच माहीत नव्हतं. आमच्या अंगणामध्ये तुळस आहे, तुळशीच्या बाहेर आहे औदुंबर. सो तुळशीची पूजा झाल्यानंतर मी औदुंबराची पूजा करण्यासाठी जाते. तर जाता जाता एक दिवस मला अचानक दिसले. काल हे कळे उगवलेले नव्हते, छोटे होते. मी यांना सांगेन म्हटलं, कारण घरी कोणच नव्हतं, पण मी विसरले. आज पुन्हा मी सकाळी ते बघितलं आणि मी पुन्हा यांना सांगेपर्यंत, आजसुद्धाही घरी नव्हते, यांना सांगेपर्यंत ते पुन्हा उगवले. आणि आधी हे म्हटले की काढू नकोस, कारण आमच्या शेजारच्याच गावामध्ये एक 4 की 5 जणं हीच अळंबी म्हणजे एक रानातली असते, म्हणजे जी विषारी असते, असे 2 प्रकार असतात यामध्ये. तर ती अळंबी खाऊन म्हणजे त्यांना रक्ताच्या उलट्या वगैरे झाल्या. सो ह्यांनी मला सांगितलं की तू आधी काढू नको, मला फोटो पाठव, मी दुसऱ्या लोकांना विचारतो आणि मगच ती काढून घे. मग मी यांना फोटो वगैरे पाठवला आणि मग त्यांनीसुद्धा दुसऱ्यांना फोटो पाठवले, 4-5 जणांना, त्यांच्या मित्रांना वगैरे. आणि मग ते म्हटले की हां, ही सेफ आहे, ही खाऊ शकतो आपण. मग हे म्हटले काढून घे. पण मी कधीच काढलेलं नाही. मी कोकणातलीच आहे, पण मी अळंबी हा प्रकार एवढा बघितला आहे सुद्धा जवळून पहिल्यांदाच, आणि करणारसुद्धा पहिल्यांदाच आहे. त्यामुळे मी म्हटलं मी हात लावणार नाही, तुम्ही या आणि काढा. मग हे दुपारी आले, जेवलो आणि आता हे काढतायत. बघू शकता, मनापासून काढतात, कारण ह्यांना खूप अळंबी आवडते. मला म्हटले कुणालाच सांगू नको, कारण कोकणात अळंबी ही खूप म्हणजे सोनं मानलं जातं त्याला. कुणाला कळलं की ते राहतसुद्धा नाही आपल्याला बघायला. कोणी काढून कधी नेईल काही सांगता येत नाही. त्यामुळे हे बोलले कुणालाच आधी बोलू नकोस, मी येतो आणि मग आपण काढूया. त्याची मुळं फार खोलपर्यंत गेलेली असतात आणि त्यासकटच ते उपटून काढायचं असतं. जर वरूनच नुसतं उपटलं आपण तर ते तुटण्याची मध्ये शक्यता असते. त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक काढायला लागतं. बघू शकता केवढं मोठं आहे ते, खालपर्यंत त्याची मुळं गेलेली असतात. त्या वारुळात एक बिंदासपणे हात घालतात. मला बघूनच ते कसं तरी होतं आहे, पण त्यांनी ते मनापासून, त्यांना आवडते ती गोष्ट, त्यामुळे मनापासून काढतायत. हां, निघाली सगळी निघालेत मुळं. थोडीशी राहिलेत मला वाटतं, नाही आहे. आता दुसऱ्या बिळामध्ये आपण बघूया, आहे का अजून आतमध्ये, आहे वाटतं. थोडीशी मुळं शिल्लक आहेत. हां, काढली. बघा किती मस्त वाटते. मी खाणारसुद्धा पहिल्यांदाच आहे. मी अजूनपर्यंत एकदाही अळंबी खाल्लेली नाही आहे, त्यामुळे माझा हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. बनवणारसुद्धा पहिल्यांदा आहे, खाणारसुद्धा पहिल्यांदा आहे आणि बघितलीसुद्धा पहिल्यांदाच आहे. त्या अळंबी बाबतीत पण प्रत्येकाची स्टोरी वेगवेगळी असते. यांनी मला सांगितल्याप्रमाणे ही मुंग्यांच्या विष्ठेवरती उगवून येते. वारुळात मुंग्या असतात, त्यांची जी विष्ठ असते त्याच्यापासून ही नंतर त्याच्यावरती उगवते. काही जण आणखीन वेगळं काहीतरी सांगतात, त्यामुळे काय खरं काय खोटं माहीत नाही. तुम्हाला काय माहिती आहे याबाबत ते नक्की कमेंट करून सांगा. आता दुसऱ्या वारुळाच्या इथे आपण बघूया, तिथेसुद्धा आहेत. हे अजून कळे आहेत, म्हणजे छोटे आहेत, पण ते उगवतील मला वाटतं थोड्या वेळाने. ही वारुळ आहेत ना, ॲक्च्युली मी इथलं गवत वगैरे सगळी साफ करून ठेवलं होतं आजूबाजूचं, कारण आता श्रावण सुरू होतो आहे, पहिलाच सण येईल नागपंचमी. सो मी त्या हेतूने की दुसरीकडे कुठे जायला नको वारूळ शोधायला, मी नाग करते घरीच मातीचा, पण तरी वारूळ असेल तर चांगलं, म्हणून मी ही वारुळं अगदी सांभाळून ठेवली होती. त्यांना काहीच होऊन दिलं नव्हतं, म्हणजे तुटू नव्हती दिली किंवा त्याच्यावरती पाय पडू दिला नव्हता. छानपैकी त्याच्या बाजूचं गवत वगैरे काढून ठेवलं होतं, कचरा काढते त्यामुळे म्हटलं स्वच्छ असेल तर त्यावेळेला पूजा करायला आपल्याला सोपं जाईल. पण इथे काहीतरी वेगळंच झालं, इथे तुटून आलेत थोडीशी. झाडाची मुळं आहेत त्यामुळे ते काढायला त्यांना अवघड जातं आहे, म्हणून ती तुटली. कारण मगाशी पण मी बोलली, कारण त्याची मुळं खूप खोलवरती गेलेली असतात. बघू शकता तुम्ही, त्याची मुळं ही इकडे दुसऱ्या वारुळामध्ये आलेली आहेत, सापासारखीच दिसत आहेत ती. तर आहे ना, आमच्या शेजारीच आणखीन, म्हणजे आता आमच्या परड्याच्या बाहेर एक बेट आहे, त्या बेटीच्या इथेसुद्धा छोटंसं वारूळ होतं. तर त्यामध्ये सुद्धा हे कळे उगवले होते. तर
तिथेसुद्धा आमच्या वाडीतल्या एक आजी आहेत, मामी आम्ही त्यांना म्हणतो. तर त्यांनी ते बघितलं आणि ते काढत होत्या. तर मी बघायला गेले की काय आहे म्हणून. तर त्यांनी आधी मला असं सांगितलं की नाही, काहीतरी ते सरसरलं म्हणून मी ते बघायला आली. मग नंतर त्यांनी बोलता बोलता बोलल्या, कारण आमच्याच परड्याच्या बाहेर आणखीन एक आंब्याचं झाड आहे, त्याच्या मुळापाशी पण अळंबी आली होती. तर त्या म्हटल्या की तिथे अळंबी आलेली ती कुणी काढली. मी म्हटलं मला नाही माहीत, आमच्याकडे आली होती ती आम्ही काढली. मग त्या म्हटल्या ठीक आहे, तुम्ही खाल्लायत ना, मग आता ही माझी आहे ना, ही ठेवून देतो, मी खाली शेतातून जाऊन येते. म्हणजे त्यांनी आधी एवढे आडेवाडे घेतले, कारण त्यांनी जर डायरेक्ट सांगितलं असतं की तिथे अळंबी आहे तर कदाचित मी काढली असती असं त्यांना वाटलं. म्हणून त्या आधी सगळं खोटं सांगत होत्या की सरसरलं वगैरे. मग त्यांनी ती तिथली काढली आणि माझ्याकडे दिली. आता ही गोष्ट आहे आम्ही अळंबी काढल्यानंतर नंतरची. आता मी थोडा व्हिडिओ लेट एडिट करते, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये. सो आमच्याकडे एकूण 3 ठिकाणी अळंबी आली होती. आमच्या आतमध्ये परसामध्ये एक आणि 2 ठिकाणी आमच्या गेटच्या बाहेर. हे अगदी त्याचं पार्ट अँड पार्ट घेत आहेत, काहीही टाकत नाही आहेत. अगदी छोटी मुळंसुद्धा घेत आहेत ते. तुमच्याकडे सुद्धा अळंबी आली असेल कुठे, तर ती आधी खात्री करा की तीच आहे ना नक्की. कारण ती माणसं जी मी मगाशी सांगितलं ती ॲडमिट होती चिपळूणला. आत्ता त्यांना आणलं घरी की काय माहीत नाही, मी विचारलं नाही. पण तुम्हीसुद्धा हे खाणार असाल तर काळजीपूर्वक खा. तर त्या मी मगाशी ज्या म्हटलं मामी, तर त्यांनी असं सांगितलं की ह्याचं तोंड बघ सापासारखं असतं, म्हणजे सापाचं जसं तोंड असतं त्यासारखंच याचंसुद्धा तोंड असतं. हे सगळा जो म्हणजे ह्या ज्या छोट्या अशा त्याच्या वेली आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, मुळं आहेत, तर तीसुद्धा सापासारखीच असतात, गोल वेटोळा घातल्याप्रमाणे. त्यामुळे ज्या बिळामध्ये साप असतो त्याच बिळामध्ये म्हणजे त्याच वारुळामध्ये हे उगवून येतं. सो हे खरं आहे का, हे तुम्हाला माहीत असेल तर हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मी ह्यांना म्हटलं तर हे म्हटले असं काही नसतं, पण तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल हे मला नक्कीच ऐकायला आवडेल. सो नक्की कमेंट करा. तर झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम इथे चालू आहे. झाड उपटलं होतं त्या अळंबीच्या नादात, ते पुन्हा लावलं आहे. तर मी हे असं म्हटल्यावरतीच मला म्हणतात तुला माहीत नाही मी किती झाडं लावलेत ती. त्यामुळे गप्प बस. सो असं मस्तपैकी झाड लावून घेतलं आहे पुन्हा. आता दुसऱ्या वारुळ आहे तिथे छोटं, त्याच्यामध्ये बघूया आपण. कधी त्याच्यासोबत बुरशीसुद्धा येते, ती ज्या बुरशीवरती ते उगवलेलं असतं. त्यामुळे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं, कारण ते सुद्धा चांगलं नसतं. सो ते साफ करून घेत आहेत, मला जास्त त्रास नको म्हणून. बघू शकता. त्यानंतर आता जे छोटं वारुळ मी म्हटली त्यामध्ये नुसते कळेच आहेत, तर ते काढून घेऊया आधी. हलक्या हाताने विळ्याच्या टोकीच्या साहाय्याने ते करून घेत आहेत मोकळं, म्हणजे काढायला सोपं होईल. हे अगदी छोटं आहे, हे नव्हतंच मला वाटतं. मी म्हणजे 2 दिवसापूर्वी ते जे मोठे अळंबी आहेत ते 2 दिवसापूर्वी बघितले होते, त्यावेळेला हे नव्हतंच, म्हणजे हे आत्ताच आलं आहे. त्यामुळे ते अगदीच लहान आहे. हे लहान आहे त्यामुळे तेवढीच त्याची मुळं आहेत मला वाटतं. हो, एवढंच हे होतं लहान, अगदीच ते आत्तासच सुरू होत होतं वाढायला. तर अशा प्रकारे गणेश डांगेंनी मोहीम हाती घेतलेली पूर्ण केली आहे. तर अशा प्रकारे सगळी अळंबी काढून झालेली आहे. इथे एकत्र केली आहे सगळी मस्तपैकी. आता ही धुणं म्हणजे सगळ्यात मोठं आणि अवघड काम आहे, कारण ह्याला खूप वेळा धुवावं लागतं. तर चला मग आधी याला धुवून घेऊया स्वच्छ. तर आता हे सगळं आणलं आहे घरी. इथे टपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला म्हणजे 3-4 वेळा जास्त, जोपर्यंत त्याची माती पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. आधी मी जे बुरशीची जी मुळं आहेत ती कापून घेते आणि त्यानंतर मग ते पाण्यात घालायचं आहे आपल्याला. जे लोक कोकणातून बघत आहेत हा व्हिडिओ त्यांना काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांना सगळंच माहीत असतं. परंतु जे कोकणाच्या बाहेरचे आहेत त्यांना अळंबी हा प्रकार माहीत नाही आहे. कारण मशरूम माहिती आहे आपल्याला, हॉटेलमध्ये मिळतं, तर तेच आहे हे. परंतु ते रेडी असतं, आपल्याला फक्त खायचं असतं. हे साफ करून शिजवून त्यानंतर खायचं असतं, त्यामुळं खूप मोठी प्रोसेस असते ही. त्यामुळे आधी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हे स्वच्छ करून घेणं. सो सगळ्यात आधी हे मी पूर्ण माती जाईपर्यंत स्वच्छ धुवून घेते पाणी बदलून.
सो इथे मी 3-4 वेळा जास्त चांगली पाणी बदलून अळंबी धुवून घेतली आहे. त्याची जी वरती उगवलेली फुलं असतात तीसुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक बघून घ्यायची, कारण त्यामध्ये किडी असू शकतात. सो आता हे बनवूया. सगळ्यात आधी मी इथे सगळी अळंबी आहे ती बारीक कापून घेतली आहे. फोडणीसाठी कांदासुद्धा कापून घेतला आहे. त्यानंतर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडासा लसूण आणि थोडंसं आलं चांगलं बारीक ठेचून घ्यायचं आहे आणि ते त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे हवेत ते मसाले, कांदा, आपल्याला जी फोडणी हवी आहे ती तयार करून घ्यायची आहे. कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आमच्याकडे आलं, लसूण, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि आपले मसाले अशीच साधी सिंपल फोडणी असते. आणि कांदा आणि खोबऱ्याचं जर वाटण असेल आपल्याकडे, त्याला गोडा मसाला असं म्हणतात, ते असेल तर ते सुद्धा टाकलं जातं. माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं आहे. म्हणून मी फक्त आलं, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि कांदा आधी चांगला परतून घेते. कांदा छान परतला की त्यामध्ये आपली कोथिंबीर असते ती बारीक कापून घालायची. त्यानंतर आपले मसाले म्हणजे हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि आमच्याकडे कांदा लसूण मसाला असतो, सो कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पुन्हा हे सगळं एकत्र करून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे कापून घेतली आहे अळंबी तीसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं. माझ्याकडे मसाला नव्हता पण तिळकुट होता, सो मी ते ॲड करून घेतला आहे. त्यानंतर याला पाणी न घालता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी बाकी स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे. इथे वरण घेतलं आहे, भात करून घेतला आहे. त्यानंतर भाकरीसुद्धा आपल्याला करायची आहे. अधूनमधून झाकण काढून अळंबी चांगली हलवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आपण पाणी न घालतासुद्धा त्याचं पाणी सुटलं आहे. त्यानंतर कोकम टाकून घेतले आहेत. आता झाकण न ठेवताच तिला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं पाणी आटत नाही. काहींना पाणी आवडतं तर त्यांनी तशीच ठेवू शकता. ज्यांना पाणी आवडत नाही, सुकी आवडते, आम्हाला सुकी आवडते, सो ते पाणी आटेपर्यंत कोथिंबीर टाकून ते छान फ्राय होईपर्यंत झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे. तुमच्याकडे कशी अळंबी बनवतात हे नक्की कमेंट करून सांगा. तुमची रेसिपी काय आहे तीसुद्धा तुम्ही नक्की शेअर करा, कमेंट करा. मस्त घमघमाट सुटला आहे, बघू शकता. मस्त लाल रंग आला आहे, तेल सुटलं आहे, तिला छान फ्राय झाली आहे. खाण्यासाठी आत्ता एकदम तयार आहे. आता सगळ्यात आधी मी भाकरी करून घेते. बाकी स्वयंपाक सगळा आवरला आहे. भाकरी करून घेते आणि लवकर जेवायला बसूया. खूप भूक लागली कारण आम्ही गेलो होतो सावर्ड्याला. त्यानंतर आलो आम्ही 8 वाजता. त्यानंतर ती अळंबी साफ केली आणि मग सगळा स्वयंपाक. सो खूप उशीर झाला आहे, ऑलरेडी 11 वाजलेत. सो पटकन भाकरी करून घेते. तर आज करणार आहे मी अळंबीसोबत तांदळाची भाकरी, कारण तांदळाची भाकरी मला खूप आवडते. इकडे जास्त चपाती किंवा ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असते, कारण घाटावरची लोकं त्यांना तांदळाची भाकरी कमीच, भात, तांदळाची भाकरी ह्या गोष्टी कमीच आवडतात. परंतु आपण कोकणातली माणसं, आपल्याला तांदळाच्या भाकरीशिवाय काहीच गोड लागत नाही. त्यामुळे आज आहे तांदळाची भाकरी. इथे मस्तपैकी 4-5 भाकऱ्या करून घेते. तुम्हाला अळंबीसोबत काय खायला आवडतं हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.